सांगा, काय सांगायचं होतं मला? का बोलवलं तुम्ही? सारंग, मला तुझ्या घरची परिस्थिती समजते. म्हणजे काल जे झालं त्यामुळे ताराला घराच्या बाहेर जावं लागलं. ऐश्वर्या अजून घरी परत आलेली नाहीये, कुठे गेली आहे काही पत्ता नाहीये. तिच्याबद्दल काय कळलंय का? नाही, तिच्याबद्दल काही कळलेलं नाहीये. कळलं असतं तर सांगितलं असतं. पण मला जरा वेगळ्याच गोष्टीवर तुझ्याशी बोलायचं आहे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे ती गोष्ट मी खूप दिवसापासून माझ्या मनात ठेवली आहे. अरे बापरे, अजून एक सरप्राईज. जगन्नाथजी, सरप्राईज बस झाला. आता काय झालं माहिती आहे ना तुम्हाला? बस झाली सरप्राईजेस. नाही, कालच्या सरप्राईजमुळेच मी तुला आज सांगण्याचं धाडस करतोय. आणि सावलीचं सत्य तुला न सांगणं जितक्या मोठ्या मनानं तू स्वीकारलंस ना, तेव्हा मला खात्री पटली की कुठल्याही परिस्थितीत तू तिची सोबत करशील, तिचा सांभाळ करशील. नाही, त्यात काही शंकाच नाही जगन्नाथजी. माझं खूप खूप प्रेम आहे सावलीवर. म्हणजे ह्या जगात जर कुठल्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त विश्वास असेल तर ती व्यक्ती सावली आहे. पण तुम्हाला असं काय सांगायचं आहे? तेच ना, मलाच कळत नाही तुला मी कसं सांगू. हे बघा, सांगा आता. उगाच उत्सुकता ताणू नका. नाही, कारण जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती फार चांगली आहे किंवा उत्तम आहे असंही नाही आहे. अच्छा, ठीक आहे ना, सांगा ना प्लीज. आपल्या सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे. काय बोलता जगन्नाथजी तुम्ही? कसं शक्य आहे? हे बघा, तुमच्या ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. सारंग, हे माझं भाकीत असून सुद्धा ह्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. एरवी छाती ठोकपणे मी सांगितलं असतं की माझं भविष्य खोटं ठरणार नाही. पण यावेळेस मात्र माझ्यातल्या ज्योतिषाला माझ्यातला बाप कोसतोय. आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की माझं भविष्य खोटं ठरत नाही. आणि तुलाही माहिती आहे. कधीतरी तुमचं भाकीत खोटं ठरलं असेल ना. ह्या वेळेला तुमचं भविष्य खोटं ठरू शकतं. नाही, अजून तरी असं कधी झालेलं नाहीये. पण कदाचित हीच वेळ असेल की खोटं ठरेल. म्हणजे मलाही ते खोटं ठरावं असं वाटतंय, पण सांगता येत नाही. भविष्यात माझ्या लेकीच्या आयुष्यात पुढं काय वाढवून ठेवलंय हे परमेश्वरालाच माहीत. आत्ता कुठे तिच्या गाण्याला मोकळं आभाळ मिळालं होतं. तिला नवीन ओळख मिळाली. ती किती आनंदात होती ती. आम्ही सगळेच आनंदात आहोत. उलट तुम्ही हे सगळं सांगून ना आमच्या आनंदावर विरजण घालताय. मला माफ कर, पण मलाही खूप आधीच कळलं होतं. पण तुला सांगण्याचं धाडस होत नव्हतं. पण जेव्हा तू सावलीच्या गाण्याचं सत्य स्वीकारलंस तेव्हा कळलं की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे. म्हणून तुझं हे दुसरं सत्यही तू मोठ्या मनानं स्वीकारशील आणि तिचं सांभाळ करशील म्हणून मी तुला सांगितलं. हे सत्य सांगून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे जगन्नाथजी. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ना, ते बरोबर आहे. हे जर सत्य तुम्ही सांगितलं नसतं ना तर कदाचित मी आनंदात असतो. माझ्यावर ओझं होतं सारंग, म्हणून तुला सांगितलं, कारण तू तिचा नीट सांभाळ करू शकशील. तिला तिच्यातल्या बाळाच्या नैसर्गिक इच्छेपासून लांब ठेवू शकशील. सावलीला हे जर सत्य कळलं ना, तिची काय अवस्था होईल हे कळतंय तुम्हाला? म्हणूनच तुला सांगितलं ना, यातलं तिला काहीही कळता कामा नाही. ती सगळं सहन करू शकते, पण मातृत्वच नाही हे ती कधीही सहन करू शकणार नाही.